नमस्कार मित्रांनो, कार्य आणि ऊर्जा या व्हिडिओ विषयामध्ये आपले स्वागत आहे। या विषयामध्ये आज आपण शिकणार आहोत कार्य, ऊर्जा आणि शक्ती। तर चला, प्रथम आपण बघू कार्य म्हणजे काय। येथे काम करण्यासाठी दोन अटी आहेत। एक, वस्तूवर लागणारे बल। दोन, बलाच्या दिशेने वस्तूचे विस्थापन। त्याचे सूत्र आहे कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन। कार्यामध्ये कोणतीही दिशा नसते, फक्त परिणाम असते। जर बल विस्थापनाच्या विरुद्ध दिशेने असल्यास कार्य ऋण असते। काम पूर्ण केव्हा होते? ज्यावेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते तेव्हा त्या बलाने केलेले कार्य धन असते। ज्यावेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते त्या बलाने केलेले कार्य ऋण असते। ज्यावेळेस बल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात तेव्हा बलाने केलेले कार्य शून्य असते। आता आपण बघू ऊर्जा। एखाद्या पदार्थात कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा होय। ऊर्जेचे अनेक प्रकार आहेत। यांत्रिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, विद्युत ऊर्जा आणि प्रकाश ऊर्जा। यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार आहेत, गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा। ऊर्जा ही जूल मध्ये मोजली जाते। आता आपण बघू गतिज ऊर्जा। एखाद्या वस्तूला हलवल्यास त्यामध्ये ऊर्जा प्राप्त होते। एखाद्या वस्तूला वेगाने उचलल्यास त्यामध्ये अधिक ऊर्जा प्राप्त होते। पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा म्हणतात। एम वस्तुमान आणि एकसमान वेग v ने गतिशील वस्तूचे स्थितीज ऊर्जाने परिणाम येथे आपण बघू शकतो। त्याचप्रमाणे स्थितीज ऊर्जा पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा संरूपणामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात। खेळण्यातल्या मोटारीची किल्ली फिरवली असता ती थोडे अंतर समोर जाऊ शकते। दाबलेल्या स्प्रिंगमध्ये न दाबलेल्या स्प्रिंगपेक्षा जास्त ऊर्जा असते। वरील उदाहरणात खेळण्यातल्या मोटारीची किल्ली फिरवल्यामुळे जी ऊर्जा सामावली जाते तिचा उपयोग करून मोटारीची चाके फिरू शकतात। स्प्रिंग दाबल्यामुळे तिचा आकार बदलतो व त्यामुळेच त्यामध्ये ऊर्जा सामावली जाते। येथे एका पदार्थाचे वस्तुमान m आणि उंची h दर्शवली आहे। आपण येथे आकृतीत बघू शकतो। आता आपण बघू ऊर्जेचे विविध प्रकार। एक, उष्णता। लाकूड, बायोगॅस, घरगुती गॅस यांच्या सहाय्याने उष्णता मिळवून अन्न शिजवू शकतो। विद्युत ऊर्जा। विद्युतधारा म्हणजे इलेक्ट्रॉन्सचे वहन। ही ऊर्जा आपण जमित्रापासून विद्युत घटकापासून मिळवू शकतो। सौर ऊर्जा। सौर ऊर्जा सूर्यापासून आपल्याला उष्णता, प्रकाश व इतर प्रारणे मिळतात। त्याचप्रमाणे रासायनिक ऊर्जा, काही रासायनिक अभिक्रियेमुळे ऊर्जा मिळू शकते। अणु ऊर्जा, जड केंद्रकांचे विखंडन किंवा दोन लहान केंद्रकांच्या एकत्रीकरण या क्रियामुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते। या ऊर्जेला अणु ऊर्जा म्हणतात। आता आपण बघू ऊर्जा अक्षयतेचा नियम। ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही। तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते। तथापि विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते। आता आपण बघू शक्ती। शक्ती हा शब्द आपण नेहमीच वापरतो। एखादी व्यक्ती शक्तिवान आहे त्याचप्रमाणे खूप ताकद आहे म्हणजे याचा अर्थ त्याची शारीरिक ताकद किंवा बलवान असाही होऊ शकतो। कार्य जलद किंवा मंद होण्याचे प्रमाण म्हणजे शक्ती होय। कार्य करण्याच्या दरास शक्ती म्हणतात। शक्ती बरोबर ऊर्जा भागिले काल। शक्तीचे एकक वॅट आहे।
आता आपण बघू एककचे रूपांतर. यामध्ये MKS पद्धत आणि CGS पद्धत आहे. बल आणि ऊर्जा त्यांचे एकक आहे न्यूटन आणि जूल. त्याचप्रमाणे CGS पद्धतमध्ये डाइन आणि अग्र त्याचे परिणाम आणि रूपांतर येथे दिले आहे. शक्तीचे एकक 1 वॅट बरोबर 1 जूल. त्याचप्रमाणे 1 किलोवॅट बरोबर 1000 वॅट. आता येथे आपण एक उदाहरण बघू. 40 वॅटचा एक दिवा 8 तास वापरला जातो तर एका दिवसासाठी किती एकक वीज खर्च होईल? शक्ती बरोबर कार्य भागिले काल. कार्य बरोबर शक्ती गुणिले काल. एकक बरोबर शक्ती गुणिले काल. त्याचप्रमाणे 0.040 किलोवॅट गुणिले 8 तास म्हणजेच त्याचा उत्तर येईल 0.32 म्हणजेच 0.32 एकक वीज खर्च होईल. सराव. आपल्यासाठी खालील काही प्रश्न दिले आहेत. आपल्या स्वतःच्यावर त्यांना उत्तरे द्या व संकल्पना सुधारित करा. ही सामग्री शालेय शिक्षण प्रकल्प आकाश अंतर्गत विकसित केले गेले आहे. हा प्रकल्प अर्थसहाय्य आहे NME, ICT आणि MHRD भारत सरकार. आमच्याशी संपर्क करण्यासाठी दिलेल्या ईमेल ID वर आम्हाला मेल करा. धन्यवाद.